एकीकडे उन्हाचे चटके लागत असतानाच दुसरीकडे राज्यातील जनतेला लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे। पुणे आणि साताऱ्यासह कोकण आणि मराठवाड्यात पावसाची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। त्यामुळे ऐन उन्हाळ्यात राज्याला पावसाचा दिलासा मिळण्याची चिन्ह आहेत। मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही हवामानात बदल पाहायला मिळणार आहे। मुंबईत कमाल तापमान 34 अंशावरती स्थिर राहिलं असलं तरी आकाश ढगाळ राहील। तसंच मुंबई व आसपासच्या भागात हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या पावसाची शक्यता आहे। त्यामुळे या भागातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। ठाणे जिल्ह्यात आज सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली आहे। जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, किशोळी, मुरबाड, कळवा, खोरगाव, घोडबंदर रोड आणि मुंब्रा या भागात पहाटेपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून ठाणेकर कडाक्याच्या उन्हामुळे आणि प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त झाले होते। आता या मान्सूनपूर्व पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळालाय। जालना जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं शेती पिकांना मोठा फटका दिलाय। परतूर तालुक्यातील फुलवाडी येथील महिला शेतकरी यशोदा अब्दुल यांची 1.5 एकरावरील केळीची बाग वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहे। शिवाय फुलवाडी शिवारात झाडांची मोठी फांदी अंगावर पडून एक महिला गंभीर जखमी झालेली आहे। वादळी वाऱ्याच्या तीव्रतेमुळे अनेक घरांवरील सोलार पॅनल्स उडून नुकसान झालेलं आहे। तर अंगावर वीज किंवा झाड पडल्यानं एक पशुधनही दगावल्याची माहिती समोर आलेली आहे। जालन्यातील घनसावंगी आणि परतूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये या पावसानं हजेरी लावली आहे। अवकाळी संकटामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं असून सरकारने तात्काळ पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता बळीराजा करत आहे। 40 ते 50 किलोमीटर